नमस्कार. ग्रामगीता अध्याय 13 भाग 71. ग्रामनिर्माण कला या अध्यायात संत तुकडोजी महाराज म्हणतात, गावकऱ्यांच्या ठिकाणी जी जन्मजात कला असते त्यामुळं माणसाचं आयुष्य समृद्ध करता येतं. कुणी आपल्या शरीराचं सौंदर्य वाढवतो तर कुणी आपल्या घरातल्या टापटिपीत ती कला व्यक्त करतो. माणसाच्या कलेनं गावाची आणि प्रांताची आणि त्यानंतर प्रांताच्या कलेनं देशाची शान वाढते. संत तुकडोबांनी मानवी आयुष्यात असलेलं कलेचं महत्त्व किती बारकाईनं पाहिलेलं आहे हे आपल्याला अभ्यासता येतं. माणसाशिवाय ही कला देवानं कोणालाच दिलेली नाही आहे. ते म्हणतात, माणसाच्या ठिकाणी नुसती कला असून उपयोगाचे नाही, तर त्याच्या ठिकाणी योजकता असणं हेही तितकंच महत्त्वाचं असतं. नाहीतर डोक्यावर विदेशी हॅट आणि कमरेला खादीचा पंचा, मारुतीचं तोंड गणपतीला लावून कलाकार म्हणून मिरवणारे लोक पहा. एक गमतीदार किस्सा सांगत असताना संत तुकडोजी महाराज म्हणतात, एका गृहस्थानं आपला दिवाणखाना अतिशय सुंदर रीतीनं सजवला होता आणि तो गावातल्या चर्चेचा विषय झालेला होता. त्या कलाकारानं आपल्या घराची खूप छान सजावट केली आहे असा लौकिक पसरल्यामुळं त्याची माहिती मिळवून प्रसिद्धी देण्यासाठी एक गृहस्थ त्याच्या घरी आले आणि पहिल्यांदा नेमके त्या शौचगृहात गेले. आत एवढी घाण पसरली होती की तिथं स्वच्छतेचा मागमूसही नव्हता. मग ते गेले स्वयंपाकघर पाहायला, तर तिथं त्यांना कांदे आणि बटाटे यांचा ढीग दिसला. चुलीच्या आतच राख आणि केर कोंबलेला होता. स्वयंपाकघरातला केरही काढला नव्हता. कोपऱ्यात पानाचं पीक भरलं होतं. कपाटाच्या मागं घाण साचली होती. बिछाना गुंडाळून बघितला तर त्याच्या खाली कचरा, कागद यांचा भरणा होता. हे सगळं बघून त्यानं त्या कलाकाराला फैलावर घेतलं. म्हणाला, आज जाऊन बघा, 7 दिवस झाले घरात सारवण नाही, झाडूही फिरलेला नाही. तुम्ही सगळी बाहेरून सुंदर सजावट केलीत, पण आतल्या स्वच्छतेचा विचार कोण करणार? कला ही सर्व परिपूर्ण असावी. आत आणि बाहेर स्वच्छतेचा साक्षात्कार करून देणारी असावी. जिथं हात फिरतो तिथं लक्ष्मी धावून येतेच येते. म्हणून संत तुकडोजी म्हणतात, आपला गाव आपल्याच लोकांमधल्या कलाकारांनी समृद्ध करावा. गावात वेगवेगळी मंडळं असावीत. श्रमदानाचे कार्यक्रम सगळ्यांनी मिळून आठवड्यातून एकदा तरी आयोजित करावेत. या श्रमदानानंच रस्त्यांवरील खड्ड्यांची दुरुस्ती करून घ्यावी. गावातली शौचगृहही नव्यानं बांधून घ्यावीत. गावात नदी, तळं, विहीर या गोष्टी असतातच. अशा ठिकाणी पार बांधावेत, घाट बांधावेत, जेणेकरून त्यातल्या पाण्याची स्वच्छता राखता येईल. स्वच्छ गाव म्हणजे आपलं एकट्याचंच घर स्वच्छ ठेवावं असं नाही, तर गावातील रस्ते, विहिरी, गोठे, मुताऱ्या, पाण्याचा निचरा होण्यासाठी नाले हे सगळं तयार करून घेणं गरजेचं आहे. रस्त्यांच्या दोन्ही बाजूने छानपैकी झाडं लावून गावाच्या निसर्ग सौंदर्यात भर घालता येते. गावात काही गरिबांची घरं पडकी असतात. त्या ठिकाणी गावातल्या लोकांनी एकत्र जावं आणि हा गरीबही आमचाच आहे या भावनेनं त्याच्या घराची
डागडुजी करून द्यावी. घरांना खिडक्या असाव्यात. कोंदटपणा, दमटपणा घरात नसावा. आणि मुख्य म्हणजे गुरांचा गोठा घरात नसावा. गावात अनेक ठिकाणी कचऱ्यांचे, टाकाऊ वस्तूंचे, जुन्या फाटलेल्या कपड्यांचे ढीगच्या ढीग पडलेले असतात. या सगळ्यांचा निकाल लावावा. रस्ते हिंडण्या फिरण्यासाठी मोकळे करून द्यावेत. त्यामुळे गावातल्या लोकांना रस्त्यावरून फिरताना प्रसन्न वाटतं. आवश्यक तिथं सूचना फलक लावावेत. मार्गदर्शन करणाऱ्या खुणा कराव्यात. गावातल्या रस्त्यांना आणि चौकांना थोरामोठ्यांची नावं देऊन त्यांचे आदर्श घालून द्यावेत. क्रमशः